नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये राऊतांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयापासून महापालिकेपर्यंत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। ठाकरे गटाच्या कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। काही दिवसांपूर्वीपासूनच या सगळ्या मोर्चाची तयारी केली जात होती, मोर्चे बांधणी केली जात होती, वारंवार बैठका घेण्यात आल्या। अलीकडेच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दौरा केलेला होता। आता संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तर ठाकरे गटाच्या कार्यालयापासून महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढला जातोय आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून एकंदरीतच ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। या सगळ्या संदर्भात महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, कोण कोण नेते सहभागी झालेत आणि एकंदरीतच मोर्चाचं स्वरूप कसं आहे? ऋतुजा, खरं आपण जर बघितलं तर अगदी थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। शालिमार परिसरामध्ये मी सध्या आहेत। आपण समोरील ही दृश्य बघितली तर सर्व नेते कार्यकर्ते हे आता जमलेले आहेत। थोड्याच वेळात शिवसेनेचे जे खासदार आहेत संजय राऊत हे देखील इथे दाखल होतील आणि या मोर्चाला खरं सुरुवात होईल। जर बघितलं तर शालिमार परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा जो आहे तो महापालिकेवरती धडकणार आहेत आणि खरं तर खड्ड्यांचा विषय असेल, यासोबतच महापालिकेतील भ्रष्टाचार असेल, या मुद्द्यावरून खरं तर शिवसेना जे आहे ते आक्रमक होणार आहेत। काही नगरसेविका देखील आहेत। ताई, काय मागणी आजचा मोर्चा का नाही? खरं तर आजचा हा मोर्चा नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून करण्यात येत आहे आणि आज जे झोपलेलं प्रशासक याला जागा करण्याची वेळ आलेली आहे। एवढे 7-7 बळी या रस्त्यामुळे गेलेले आहेत। जे तरुण शाळकरी मुलं आहे, ज्येष्ठ आहे, जे नोकरदार वर्ग आहे, सगळ्यांची काय ह्या रस्त्यावर येताना जाताना जी परिस्थिती होत आहे, लोकांचा जीव आता धोक्यात आहे। लोक जर घरातून बाहेर पडले तर ते सुखरूप परत घरी येतील का नाही हे लोक आता विचार करून प्रवास करत आहेत। तर ही जी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे याला कोण जबाबदार आहे? आम्ही वारंवार सभागृहात प्रश्न विचारून सुद्धा जर रस्त्यांचं काम होत नाहीये, एवढा कुंभमेळ्याचा जो निधी आलेला हा जाता कुठे आहे, हा जाब विचारायला प्रशासनाला आज जाब विचारण्यासाठी करण्यासाठी ही मोर्चा आहे। बाई, काय नक्की मागणी आपली? आमची शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आज तुम्ही जर कधी बघितलं असेल तर आमची जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची संघटना आहे, शिवसेनेची आमची विद्यार्थी वाहतूक संघटना जे वाहतूक करता विद्यार्थ्यांची, तर आमच्या वाहतूकदारांना एवढा त्रास झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये खड्ड्यांचा। कारण की या खड्ड्यांमुळे लोकांचे जीव चाललेले। उद्या मुलांची वाहतूक करणारे आमचे सगळे वाहतूकदार आहे इथं। जर आपण पाहिलं तर उद्या कधी मुलांचा काही अपघात झाला याची जबाबदारी कोण घेणार आहे? याच्याकरता आज नाशिककर व सर्व आक्रोश मोर्चासाठी आज इथं शिवसेना कार्यालयावरती माननीय आमचे संजय राऊत साहेब व मिर्लेकर साहेब व शिवसेनेचे सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या संख्येने आज मोर्चा नेतो। दाखवून द्या त्यांना, हे कट्टर शिवसैनिक आहे। आम्ही भाड्याने येत नाही, भाड्याने आम्ही कट्टर आहे, कट्टर भाडलं तरी कट्टर दिसू आम्ही। बाळासाहेब ठाकरे या गिरीश महाजनचं करायचं काय? ऋतुजा करता हा संताप आहे। कुठेतरी तो नाशिकमध्ये खड्डे हे पडलेले आहेत, प्रशासनाला जाग येत नाही आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती करता या मोर्चा जो आहे तो काढला जातोय। आपण ही दृश्य जर बघितली तर मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक जे आहे ते जमा झालेले आहेत। महाविकास आघाडीतील घटक पक्ष देखील इथे सहभागी होणार आहेत आणि थोड्याच वेळात करता या मोर्चाला सुरुवात देखील होईल। ऋतुजा, निश्चित मोठ्या संख्येने शिवसैनिक हे सहभागी झालेले आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा प्रांजल, हाच मोर्चा पुढे भाजप नगरसेवकांच्या घराबाहेर सुद्धा जाणार आहे। त्या सगळ्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र नाशिकमधील या मोर्चाला काही क्षणात सुरुवात होते। सर्व शिवसैनिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। मुद्दा एकच आहे, आता जो नाशिकमध्ये बळी गेलेला आहे अनेकांचा रस्त्यांमुळे, खड्ड्यांमुळे, त्या सगळ्या संदर्भात प्रशासनाला, महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली। पुन्हा एकदा अपडेट जाणून घ्या, प्रांजल आपल्यासोबत आहे। प्रांजल, खरे ऋतू
ऋतुजा, खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता ठाकरे शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहेत. आपण जर बघितलं तर NDTV मराठीने हा संपूर्ण प्रश्नाचा पाठपुरावा केला होता, कारण वेळोवेळी आपण जर बघितलं तर आतापर्यंत अपघात तर होतातच आहेत, मात्र 6 जणांचा बळी देखील गेलेला होता. आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती बघितलं तर 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे देखील नाशिकला आलेले होते. त्यानंतर त्यांनी देखील पाहणी केली होती. काल संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले, त्यांनी देखील मखमलाबाद असेल किंवा इतर ठिकाणी पाहणी केली आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खरं तर उद्या आम्ही प्रशासनाला जाब विचारू असं देखील त्यांनी म्हटलं होतं. यासोबतच पाहिलं तर काही वेळापूर्वी देखील संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली आणि महापालिका प्रशासनावरती गुन्हे दाखल करा, महापालिका आयुक्तांची तातडीची बदली करा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर हा मोर्चा जो आहे तो कुठेतरी विराट निघेल असं सांगितलं जात होतं. आणि आता जर बघितलं ही दृश्य आपण जर बघितली तर आता मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात ही होती आहे. जिल्हाभरातून खरं शिवसैनिक इथे दाखल झालेले आहेत, महाविकास आघाडीतील पक्ष देखील इथे येणार आहेत. आणि बघितलं तर कुठेतरी गिरीश महाजनांविरोधात देखील घोषणाबाजी ही केली जाते. यासोबतच जर बघितलं तर हातात फलक देखील घेण्यात आलेले आहेत. रवींद्र मेर्लेकर आहेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख. मेर्लेकर साहेब लाईव्ह आहे 1 मिनिट, काय नक्की आपली मागणी? नाशिक शहराची दुर्दशा जी झालेली आहे, कुंभच्या नावाखाली या ठिकाणी सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर निसर्गाने जो कोप केलेला आहे त्याच्यामुळे ज्या खड्ड्याची दुर्दशा झाली, रस्ता एका ठिकाणी सरळ नाही आहे, खड्डेच खड्डे आहेत आणि खड्ड्याच्या या नरकामध्ये नाशिक बुडालेलं आहे. आणि अशा अवस्थेत त्या खड्ड्यात पडून जे 8 मृत्युमुखी पडलेत अपघात होऊन आणि जवळजवळ 200-300 माणसं रुग्णालयात त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेली आहेत. तरी हे प्रशासन ठप्प आहे. प्रशासन कुठल्याही तऱ्हेचा कारवाई करण्याला मागत नाही आहे. सांगतात आम्ही 80% रस्ते बुजवलेत, पण दररोज काल सुद्धा एक ॲक्सिडेंट झाला आणि माणूस मृत्युमुखी पडलेला आहे. रोजच्या रोज माणसं मरतायत. या प्रशासनाला संवेदनाच उरलेली नाही आहे आणि संवेदना उरलेली नसल्यामुळे या प्रशासनाला जागं करणं आणि त्यांना जर ते जागे झाले नाहीत आणि योग्य ती कार्यवाही केली नाही या 8 दिवसात तर कदाचित प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरावर, महापौरांच्या घरावर, आयुक्तांच्या घरावर हे मोर्चे न्यायला लागतील. आणि त्यासाठी यांनी जागा व्हावं आणि प्रथम दिलासा देणारे असे कार्यवाही पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे. काय अल्टिमेटम देणार आहोत या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासन? काय अल्टिमेटम देणार आहोत प्रशासनाला मोर्चाच्या माध्यमातून? अल्टिमेटम हाच आहे, आक्रोश आहे, जन आक्रोश झालेला आहे. ह्या आक्रोशाची जर तुम्ही त्या ठिकाणी संवेदनशीलतेने त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर कदाचित तुम्हाला त्या खुर्च्यावर ज्या बसलेत, भ्रष्टाचाराच्या त्या खुर्च्या आहेत, तो भ्रष्टाचार तर संपेलच, पण ह्यांना त्या खुर्च्यांवर आम्ही बसून देणार नाही असं जनतेची भावना निर्माण झालेली आहे. बघत आहोत खरं तर अल्टिमेटम हा देण्यात आलेला आहे. जर तात्काळ खड्डे बुजवले नाही तर प्रत्येक नगरसेवक असतील, आमदार असतील यांच्या घराबाहेर करता आम्ही आंदोलन करू असं देखील इशारा दिला गेलेला आहे. आपण जर बघितलं तर आता मोर्चाला थोड्याच वेळा सुरुवात होईल. संजय राऊत हे इथे दाखल होतील आणि त्यानंतर महापालिकेवरती हा मोर्चा धडकणार आहेत. आपण मागची काही दृश्य करतो मी ऋतुजा तुला दाखवतो आहे. इथे जर बघितलं तर एक समोर एक जो ट्रक आहे त्याला रथ हा बनवत आला आहे, त्याच्यावरती खड्ड्यांविरोधात घोषणाबाजी ही खड्ड्यांविरोधात खरं तर बघितलं समोर तर खड्ड्यांमध्ये जीव गमावलेल्या लोकांची किंमत 5 लाख असं म्हणत समोर यमराज हा दाखवण्यात आलेला आहेत आणि एकंदरीतच प्रशासनाला जाब जो आहे तो विचारण्यात येतो. ऋतुजा निश्चित. प्रांजल तू सोबत राहा, ही सगळी ताजी दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात आणि पुन्हा एकदा चर्चा करूयात. तर संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होतीये. तयारी पूर्ण झालेली आहे. सर्व शिवसैनिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हा भव्य मोर्चा काही वेळात निघतोय. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झालेली आहे. यापूर्वीच महापालिका प्रशासनाला आणि एकंदरीतच राज्य सरकारला सुद्धा या सगळ्या संदर्भात अल्टिमेटम देण्यात आलेला होता. संजय राऊत हे मोर्चाच्या स्थळी सहभागी झालेले आहेत, आलेले आहेत आणि इथे काही देखावे आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतिकात्मक, ज्यातून सरकारला हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे आणि एका पद्धतीनं अल्टिमेटम देण्याचा हा प्रयत्न आहे. कारण नाशिकमध्ये आतापर्यंत याच खड्ड्यांमुळे जवळपास 5 ते 6 जणांचा बळी गेलेला आहे आणि आता तरी महापालिका प्रशासन जागं होणार का, आमची ही समस्या लक्षात घेणार का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आणि अर्थातच जे नागरिक या मोर्चामध्ये सहभाग झालेत त्यांच्या वतीनं विचारला जातोय. संजय राऊत आता या सगळ्या संदर्भात माध्यमांशी काही बोलतात का हे पाहायचंय, कारण काही वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झालेली होती. खड्ड्यांचा मुद्दा हा फक्त आता एक जनसमस्या यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो एक राजकीय मुद्दा देखील बनलेला आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे स्वतः नाशिकमध्ये आलेले होते, त्यांनी पाहणी केली, त्यांच्या या दौऱ्यावरून सुद्धा प्रचंड टीका झाली. मात्र आता थेट
ठाकरेंची शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी। काही महिन्यातच इथे सिंहस्थ कुंभमेळा होतोय, त्यासाठी हजारो कोटींची विकास कामं शहरामध्ये सुरू आहेत। असं असताना निधी उपलब्ध असताना रस्त्यांची कामं मग वेळेत पूर्ण का नेमकी होत नाहीयेत असा सवाल हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विचारला जातोय। या मोर्चाच्या रूपानं आम्ही काही सवाल विचारतोय, मात्र ती कामं रस्त्यांची कामं ही तातडीनं व्हावीत, अन्यथा पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी, भाजपचे नगरसेवक, महापौर, उपमहापौर यांच्या घराबाहेर थेट हा मोर्चा नेऊ, ठिय्या आंदोलन करू असा सुद्धा अल्टिमेटम आज NDTV मराठी सोबत बातचीत करत असताना या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। सध्याची सगळी ताजी दृश्य आपण पाहतोय। संजय राऊत, राजाभाऊ वाजे हे सहभागी झालेले आहेत मोर्चामध्ये। इतर महत्त्वाचे पदाधिकारी सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एकंदरीतच ठाकरे सेनेच्या कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। शहराच्या मुख्य भागातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि इतरही नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर संजय राऊत हे आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळतात पदाधिकाऱ्यांशी किंवा तिथे जे नागरिक आहेत जे सहभागी झालेत मोर्चामध्ये त्यांच्याशी। नाशिक महापालिकेवरती ठाकरे गटाचा हा जन आक्रोश मोर्चा निघतोय। संजय राऊत यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच आता या मोर्चाची सांगता होत असताना मात्र सभेच्या माध्यमातून संजय राऊत काही सवाल उपस्थित करतात का, सरकारला आणि महापालिका प्रशासनाला जो अल्टिमेटम देण्यात आलेला आहे त्या सगळ्या संदर्भात आपली भूमिका अधिक परखडपणे मांडतात का, याकडे नाशिककरांचं सुद्धा विशेष करून लक्ष आहे। अनेक मागण्या आहेत रस्त्यांच्या संदर्भातल्या आणि हे रस्ते तातडीनं दुरुस्त व्हावेत, खड्डे बुजवावेत, आणखी कुणाचाही नाशिकमधील एकाही व्यक्तीचा बळी जाऊ नये यासाठी आता प्रशासनाने खडबडून जागं व्हावं अशी भूमिका ठाकरे गटाच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित आहेत। फक्त पोस्टरबाजी नव्हे तर या मोर्चामध्ये आपल्याला एक वेगळं रूप सुद्धा पाहायला मिळतंय। यमराज इथे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून प्रशासनाला हा एका अर्थानं डिवचण्याचा प्रयत्न आहे आणि संदेश पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न आहे। कारण अर्थातच 5 ते 6 जणांचा रस्ते अपघातात खड्ड्यांमुळे मृत्यू झालेला आहे आणि याचीच आठवण सरकारला करून देण्यासाठी इथे हा प्रतिकात्मक असा यमराज आणि प्रतिकृती ती साकारण्यात आली आहे। या मोर्चाला सुरुवाती झालेली आहे। संजय राऊत खरं इकडे आहे आणि हा मोर्चा निघालेला आहे। निघालेला हा मोर्चा आहे तो महापालिकेचा संजय राऊत आहे। पत्रकारांना नका काय बोलू या महानगर प्रमुख असतील, गटनेते असतील, हे यामध्ये सहभागी हजारो नागरिक आलेले आहेत। तिथे जर बघितलं तर एक रेडा देखील आणलाय, त्याच्यावरती यमदूत असं नाव देखील देण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर आजचा हा मोर्चा जर बघितलं तर खड्ड्यांविरोधात आहे। नाशिक महापालिका प्रशासनाविरोधात हा मोर्चा हा काढण्यात येतोय। महापालिका आयुक्तांची खरं तर तातडीने बदली ही करा, मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करावा अशी मागणी ही करण्यात आलेली आहे। गटनेते त्यांच्याशी आपण बोलूया। काय मागणी आपण? आमची मागणी एकच आहे, दोषींवरती कारवाई करा, रस्ते लवकर चांगले करा, नाही केले तर पुढचा मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या घरावर असेल। सत्ताधाऱ्यांच्या घरावरती हा मोर्चा असेल असं देखील मागणी जी आहे ती करण्यात येते। असा इशारा खरं सरकारला हा देण्यात येतोय। गोंधळ हा उडालेला आहे। रवींद्र मिर्लेकर स्वतः या
पुढे जर बघितलं तर गर्दीपुढे ते पांगवण्याचे कामे करतात खासदार आहेत राजाभाऊ. राजाभाऊ, काय तुम्ही देखील सहभागी झालात, काय एकंदरीत परिस्थिती? काय आपली मागणी? हो, बोला, live करा, live. काय 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 मागणी आता आपण मोर्चा आता आहे ना, लवकरात लवकर हे रस्ते चांगले व्हायला, खड्डेही बुजले गेले पाहिजे. लोकांच्या रोजच्या व्यवहारात लोकांना अडचण आली नाही पाहिजे, हीच आमची महत्वाची मागणी आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही दिवसापूर्वी पत्र देखील लिहिलेलं होतं. हो, दिलेलं आहे. याच माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी ही माझी अपेक्षा आहे. स्वागतात. खरं तर मुख्यमंत्र्यांना देखील पत्र जे आहे ते काही दिवसांपूर्वी खासदारांकडून देण्यात आलेलं होतं आणि खड्डे खतं तात्काळ बुजवा अशी मागणी केली जाते. ऋतुजा, निश्चित महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि वारंवार आमची एकच मागणी असेल, या रस्त्यांची दुरुस्ती करा. जे यापूर्वीच्या रस्त्यांसाठी कंत्राटदार जबाबदार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वी जेव्हा संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा याच मुद्द्यावरून त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. महापालिका आयुक्तांची बदली करा अशी थेट मागणीच त्यांनी केलेली आहे. अर्थातच या सगळ्या संदर्भात आता राजकारण हळूहळू पेटायला सुरुवात झाली आहे. हा मुद्दा राजकीय बनलेला आहे आणि नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे. जन आक्रोश मोर्चाला संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झालेली आहे. भव्य असा मोर्चा शहराच्या मध्यभागापासून निघालेला आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक हे सहभागी झालेले आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते महापालिका प्रशासनाच्या विरोधात. दुसरीकडे जे कंत्राटदार या सगळ्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि यापुढे अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी तात्काळ खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. राजाभाऊ वाजे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे, गेल्या अनेक काळापासून मी या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात लढतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी एक पत्र पाठवलेलं होतं. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी आणि एकंदरीतच या मुद्द्याकडे लक्ष देण्यात यावं अशी मागणी मी केलेली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या या मोर्चाला एकंदरीत यश येणार का आणि पाठपुरावा सुद्धा या सगळ्या प्रश्नासंदर्भात सातत्यानं जो करण्यात आलेला आहे त्याला यश येते का हे पाहणं गरजेचं असेल. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र अगदी अलीकडेच मंत्री गिरीश महाजन यांनी दावा केलेला आहे की 80% कामं ही पूर्ण झालेली आहेत रस्त्याची आणि काही प्रमाणात जी कामं सध्या उर्वरित आहेत, अपुरी आहेत, ती सुद्धा युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे महाजन यांचा दावा आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी यामध्ये आपल्याला तफावत पाहायला मिळते. पुन्हा एकदा माहिती जाणून घ्यात मोर्चाच्या संदर्भातली. प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहे. प्रांजल, मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झालेत, काय घोषणाबाजी आहे, काय मागणी आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक, काही नागरिक सुद्धा नाशिककर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. पायी मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चाचा पहिला टप्पा आहे. मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही थेट लोकप्रतिनिधी आणि महापौर यांच्या निवासस्थानावर हा मोर्चा घेऊन जाऊ असा इशारा देण्यात आलाय. जो आहे तो शालिमार परिसरामध्ये आलेला आहे. सीबीएस परिसरामध्ये हा मोर्चा जो आता मार्गस्थ होते, ही दृश्य जर आपण बघितली तर जोरदार घोषणाबाजी महापालिका प्रशासनाविरोधात केली जाते. गिरीश महाजनांविरोधात देखील रोज आहे तो दिसून येतोय. काही महिला पदाधिकारी देखील आहेत. काही आपण सहभागी झालात, काय मागणी? मागणी एकच आहे दादा, आज ह्या रस्त्यांसाठी शिवसेना कुंभमेळ्याच्या नावाखाली आणि 35,000 कोटी रुपये मान्य केले. मग ते कुठे गेले? हे फक्त फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी त्यांनी वापरले का? या सरकारला जाब विचारण्यासाठी 7 ते 8 बळी आपल्या नाशिकमध्ये गेलेले आहेत. त्या बळी गेलेल्यांचं आज आम्ही सर्व त्यांचे पण कुटुंब आमच्यासोबत सहभागी झालेले आहेत. या खड्ड्यांच्या विरोधात अगदी जन आक्रोश मोर्चा आमच्या साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आज काढलेला आहे आणि यांना जाब विचाराशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा जन आक्रोश मोर्चा आहे. लोकांचा खूप खड्ड्यांमुळे लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. सारखे ऍक्सिडेंट होतात आहे. लोकांच्या घरातला करता पुरुष चालला जातोय. लोकांना मुलं घरी येत नाही, आईचं लक्ष लागत नाही घरामध्ये. पण जर बघितलं तर कुठेतरी
रोष जो आहे तो दिसून येतोय. जोरदार घोषणाबाजी केली जाते. संजय राऊत आणि रवींद्र मेर्लेकर पहिलं तर ते मोर्चाचं नेतृत्व हे करतायत आणि आता हा मोर्चा CBS परिसरामध्ये आलेला आहे. इथून पुढे साधारणतः 800 ते 900 मीटर अंतरावरती महापालिका आहेत आणि महापालिकेवरती जाताच तिथे संजय राऊतांचं भाषण होईल आणि संजय राऊतांच्या भाषणाने मोर्चाचा समारोप होणार आहे. जिल्हा प्रमुख आहेत DJ सूर्यवंशी. काय मागणी आपली? भारतीय जनता पार्टी प्रणित हे जे शासन आहे याला वेळोवेळी आम्ही निवेदनं दिली, मोर्चा आंदोलनं केली. जाग आल्याने आज राऊत साहेबांच्या, निर्लेकर साहेबांच्या धडक मोर्चा आम्ही काढतोय. एकूण काय परिस्थिती? आपण मागे देखील आंदोलन केलेलं होतं. मागे बी केलं, परंतु 35,000 कोटीच्या भ्रष्टाचारात ते बरोबर आहे प्रांजल. पण उद्धव बाळासाहेब पक्ष हा रस्त्यावर उतरला. आज जनता आमच्या सोबत आहे. पुढच्या काळात या सर्वांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करून मोर्चा करू. शहरी प्रमुख देखील आहेत प्रथमेश गीते. प्रथमेशची काय मोर्चा आता निघालेला आहे, CBS परिसरामध्ये दाखल झालेला आहे. हो, एका प्रकारे अल्टिमेटम देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रांजल, तू सोबत राहा.